महाराष्ट्रातील युवकांच्या तसंच विविध स्तरातील समाज घटकातील जनसामान्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सोडवण्याचा निर्धार राष्ट्रवादी पक्षाने केला आहे। अकोला राष्ट्रवादी काँग्रेसची या संदर्भात विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील दौरे करून युवा संवादच्या माध्यमातून मूर्तिजापूर येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। जिल्ह्यातील कर्जमाफी, पीक विमा, उदयोन्मुख तरुणांसाठी रोजगारांच्या संधी, दवाखान्यात अत्याधुनिक सुविधा, अडगळीत पडलेल्या शकुंतला रेल्वेचा मुद्दा तसंच मूर्तिजापूर तालुक्यात गाडगे महाराजांच्या स्मारकासाठी नियोजन आदी विविध समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याने विधिमंडळात मांडून पूर्णत्वाला नेण्याचा निर्धार यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी व्यक्त केला। यावेळी माजी आमदार भैयासाहेब तिडके, जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिचे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर, जिल्हा महिलाध्यक्ष उज्ज्वला राऊत, तालुका महिलाध्यक्ष ज्योत्स्ना मुगल, नगरसेवक राम कोरडे यांच्यासह पक्षाच्या विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज मूर्तिजापूर तालुक्यामध्ये हा युवा संवाद दौरा आयोजित केला आहे। माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज मूर्तिजापूर आलेलो होतो। सुप्रियाताईंनी सांगितलेलं आहे जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील, खेड्यातील प्रत्येक युवकांचा प्रश्न जे असन, त्यांची समस्या असन, ते घेऊन येणाऱ्या 20 ते 25 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात हे युवा संवाद दौरा आयोजित केलेला आहे। त्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे। आज इथे आम्ही चर्चा करत असताना, युवकांचे प्रश्न जाणून घेत असताना आम्हाला लक्षात आलं की इथे रोजगाराचा खूप प्रमुख मुद्दा आहे। त्यासोबतच इथून शकुंतला एक्सप्रेस जे सुरू करायचे, शकुंतला रेल्वे गाडी, तो प्रश्न आहे। त्यासोबतच इथं गाडगे बाबा स्मारक आहे। त्यासोबतच मुलांची जे परीक्षा फी भरली आहे, दुष्काळग्रस्त आहे, ती परत मिळालेली नाही। असे विविध प्रश्न आम्हाला इथे जाणून घेता आले। दवाखान्यात इथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी इथे आहे। त्या गोष्टी आम्हाला करायच्या आहे। त्यासाठी आम्ही ते समस्या जाणून घेतल्या आणि येणाऱ्या 20 किंवा 25 तारखेला आम्ही सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सीएम साहेबांना भेटून ह्या सगळ्या समस्या मांडणार आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।